पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा वाहनासह 2,99,000चा मुद्देमाल केला जप्त। नंदुरबार जिल्हा हा गुजरात मध्य प्रदेश सीमावर्ती भागात येत असल्याने दारू माफिया, बेकायदेशीर गुटखा तस्करी करणाऱ्या टोळ्या, अग्निशस्त्र तस्करी, मटका, बनावट दारू, सडलेले महू, गुंडांची दारू, जन्ना मन्ना जुगार आदी अवैध व्यवसायाला सोयीची आहे। त्यात पोलीस प्रशासन व इतर विभाग नेहमी कारवाया करत असतात, परंतु तस्करी करणारे काहीही केल्या कायद्याला जुमानत नाही। तसेच त्याच धर्तीवर शहादा तालुक्यातील जावदे ते मंदाणे रस्त्यावर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की प्रतिबंधित तसेच मानवी शरीराला अपायकारक असणाऱ्या पान मसाल्याची तस्करी होणार आहे। त्यानुसार शहादा पोलिसांनी पाळत ठेवत पिकअप वाहनासह 2,99,066 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कार्यवाही केली। जावदे ते मंदाणे रस्त्यावर दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी 7 वाजेच्या सुमारास मंदाणे ते जावदे रोडवरील एकाच्या मालकीचे शेतातील बांधलेले पत्र्याचे शेड समोर विमल पान मसाला, सुगंधित पान मसाला अशा विविध प्रकारच्या महाराष्ट्रात प्रतिबंधित तसेच मानवी शरीराला अपायकारक विमल पान मसाल्याची चोरटी वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत असताना कार्यवाही करण्यात आली। त्यात 99,066 रुपयांचा विमल पान मसाला व 2 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण 2,99,066 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत शहादा पोलिसांनी कार्यवाही केली। त्यात आरोपी मांगीलाल किसनलाल शर्मा, वय 47 वर्ष, धंदा चालक, राहणार मंदाणा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(4)(30)(2) ए प्रमाणे पोलीस अंमलदार घनश्याम विठ्ठल सूर्यवंशी, शहादा पोलीस स्टेशन यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सुरू आहे। नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्ह्यात येताच संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहे। तशा सूचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिल्या आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कारवाईचे सुज्ञ नागरिकांनी कौतुक केले आहे। तसेच कारवाईत सातत्य राखण्याचे बोलले जात आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे, नंदुरबार, शहादा।